लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। जागा वाटपानिमित्त महायुती तसेच महाविकास आघाडीचे गणिते जुळता जुळत नाहीयेत। विविध मतदारसंघावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना हे पक्ष आपला दावा करताना दिसत आहेत। अशातच यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला अजून एक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। त्याचं कारण आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत जाण्याची शक्यता दिसून येते। त्यानिमित्ताने वंचित आणि मवियामधील प्रमुख नेत्यांची वेळोवेळी बैठक झाली आहे, परंतु अजून देखील दोन्ही बाजूंनी ही गणिते जुळताना दिसत नाहीयेत। येणाऱ्या 2 दिवसात वंचित आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची शेवटची बैठक होणार असून त्यामध्ये नेमका काय निर्णय होणार यावर राज्यातील बऱ्याच मतदारसंघांची राजकीय गणिते अवलंबून आहेत। राज्यात वंचितची ताकद असलेले बरेचसेच मतदारसंघ आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीची सर्वाधिक ताकद असलेला एक मतदारसंघ म्हणजे विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात नगर परिषद, पंचायत समित्या तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितचे प्राबल्य दिसून येते, तर याउलट भाजपचे देखील वर्चस्व या मतदारसंघात चांगल्या प्रमाणात आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये गेली 4 टर्मपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व दिसून येते आहे। या मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे हे 2004 पासून सलग 4 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत। त्या अगोदर 1998 आणि 1999 साली झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे सलग 2 टर्म काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभेवर निवडून गेले होते, परंतु यानंतरच्या झालेल्या कोणत्याच निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसचे सूत जुळले नाहीये आणि परिणामी भाजपच्या संजय धोत्रेंनी या मतदारसंघावर सलग 4 वेळा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। 2004 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी झालेली पाहायला मिळायची। यामध्ये काँग्रेस आणि वंचितच्या मतांचा ध्रुवीकरणाचा जो फायदा आहे तो फायदा भाजप उमेदवाराला होत गेला, त्यामुळे दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे गेली 20 वर्ष अकोला लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। या 4ही निवडणुकांची आकडेवारी जर आपण पाहिली तर वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्तीची दिसून येते। उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर 2004च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना 1,87,000 मते मिळाली होती, तर यावेळी या निवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मणराव तायडे यांना 2,06,000 मते मिळाली होती, तर विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना 3,13,000 मते मिळाली होती। एकंदरीत या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितने सामंजस्याने ही निवडणूक एकत्रितपणे लढली असती तर मात्र या निवडणुकीचे चित्र हे काही वेगळे पाहायला मिळाले असते। असाच प्रत्यय 2009, 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला। काँग्रेस आणि वंचितचे दोन्ही उमेदवार हे 2 आणि 3 नंबरची मते घेत राहिली, तर याउलट भाजपचे उमेदवार हे विजयी होत गेले। परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचितचे गणित जुळले तर 1999 सालच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होत काँग्रेसच्या साथीने पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून लोकसभेवर जाण्याची शक्यता दिसून येते। अकोला लोकसभा मतदारसंघ हा अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये विभागला गेला आहे। त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ तसेच वाशिम जिल्ह्यातील एकमेव रिसोड विधानसभा क्षेत्राचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो। या मतदारसंघातील एकूण 6 आमदारांपैकी 4 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्यापैकी अकोटमधून प्रकाश भारसाकडे, अकोला पश्चिममधून गोवर्धन शर्मा, अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तर बाळापूरमधून ठाकरे गटाचे नितीन देशमुख आणि रिसोडमधून काँग्रेसचे अमित झनक हे आमदार आहेत। त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची चांगली अशी ताकद दिसून येते, तर याउलट महाविकास आघाडीची विशेष ताकद या मतदारसंघात दिसून येत नाही। अशातच भारतीय जनता पार्टीला तगडी फाईट द्यायची असेल तर प्रकाश आंबेडकर हाच एक पर्याय महाविकास आघाडीसाठी योग्य ठरू शकतो। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना जर महाविकास आघाडीची साथ मिळाली तर भाजपचं या मतदारसंघावर असलेलं वर्चस्वाला ते आव्हान देऊ शकतील। या मतदारसंघात काँग्रेस आणि वंचितचे मतदार एकच असून त्याचा विभाजनाचा फटका आतापर्यंत दोन्ही पक्षांना बसला आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एक पाऊल मागे घेत ही जागा काँग्रेसने वंचितला सोडली तर यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघाचे वेगळे असे चित्र आपणाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। परंतु काँग्रेसने साथ देण्याअगोदर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाईल का यावर या मतदारसंघाची बरीचशीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत। अशातच प्रकाश आंबेडकरांनी जर ही निवडणूक स्वबळावर लढवली
तर मात्र अकोला मतदारसंघाची निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी कठीण जाणार आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा खासदार तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या संजय धोत्रेंच्या माध्यमातून अकोल्याचा पाहिजे असा विकास झाला नसल्याचे येथील काही मतदारांचे मत आहे। तसेच सध्या आजारपणामुळे धोत्रे हे सक्रिय राजकारणात देखील दिसत नाहीयेत। त्यामुळे भाजप यंदाच्या निवडणुकीत अकोल्यातून नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे। अशातच संजय धोत्रेंसारखा तगडा उमेदवार मिळणं हे भाजपसाठी कठीण आहे। या निवडणुकीच्या तोंडावर नवीन उमेदवार देऊन त्याला मतदारांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय जनता पार्टीला अवघड जाणार आहे। अशा वेळी प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून भाजप विरुद्ध जोरदार अशी लढत देऊ शकतात। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची चांगली अशी ताकद दिसून येते। त्यांना येथून मोठा असा जनाधार देखील आहे। त्यामुळेच गेली कित्येक वर्ष अकोला नगर परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व दिसून येते। एकूणच काँग्रेस तसेच ठाकरे आणि पवारांची साथ आंबेडकरांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळाली तर मात्र 25 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याची चिन्ह आहेत। अशातच आंबेडकरांना रोखण्यासाठी भाजप देखील धक्कातंत्राचा वापर करत ऐनवेळी कोणाला मैदानात उतरवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहीये। अशातच अकोला लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होऊ शकतं असं आपल्याला वाटतं याबद्दल आपलं मत आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।